मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज हिंगोलीमध्ये नियोजन बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आपल्यासोबत आहेत मनोज दादा। खरं तर या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे, काल नांदेडनंतर आज हिंगोलीमध्ये बैठक पार पडली। काय आता मराठाच पेटून उठला त्यामुळे ती गर्दी इतकी प्रचंड व्हायची आता आणि आता तुम्हाला पत्रकार बांधवांना सांगायची गरजच नाही। मराठे खरंच 5-10 फूट मुंबईत घुसणार ते बघूच, पण मुंबईत आता घुसायचं ना आरक्षण आता घ्यायचं। आता मी बेतारालाच लागलो। दादा तुम्ही आता म्हणले एक गाडी एक घर आणि किती लाख मराठा बसतील तिथं आणि किती बाहेर असते, आता काहीतरी तुम्ही गणित सांगितलं, कसं गणित आहे? नाही आता ते गणित थोडं सांगायचं नव्हतं मला, पण बोलता बोलता माझ्या पोटात काही राहत नाही, बोलून गेलो त्याच्यामुळं। पण आता उघड करत नाही तरी आता मराठीच कुठं बसतील मलाच कळा ना आता, लय मोठा समुद्र आहे, हे लहान नाही। आता स्वतःच मराठी स्वतःला मराठी जगातला सगळा रेकॉर्ड मोडणार आहे, एकजुटीचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड मोडणार आहे। आणि जातवान मराठी बघा तुम्ही कामं बाजूला फेकून मुंबईकडे निघतात का नाही निघत। हिंगोली जिल्ह्यात तर पहिल्यापासून रेकॉर्ड तोडलेला, यावेळेस सुद्धा आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला असे हिंगोली जिल्ह्यातलं मराठा काय घरी थांबतलं, लयच कट्टर आणि कडवट मराठी आहे ते हिंगोलीतले जिल्ह्यातले। हे तुम्ही बघाच आता गाड्या कशाच्या येतात, ट्रक आणतात का ट्रॅक्टर आणतात का जीपान मोटरसायकल आणतात, पिसाळून तुटून पडणार आहे। अवघे काही दिवस बाकी आहेत, आता महाराष्ट्रातील मराठा समाजाला काय आव्हान असणार आहे तुमचं 29 तारखेच्या नियोजनासंदर्भात? लेकरा बाळांचा अपमान होऊ देऊ नका, मराठ्यांचा अपमान होऊ देऊ नका, मराठा हरू द्यायचा नाही। सगळ्यांनी कामं बुडायचे, पण 29 ऑगस्ट निघायचं, अंतिम शेवटची लढाई करायची आणि मराठ्यांना 100% आरक्षण मिळू द्यायचं। आता एक शेवटचं, छगन भुजबळ तुमच्यावर सातत्यानं आरोप करतात, आंदोलनावरती आरोप करतात, त्यांनी कालही आरोप केलेले आहेत, या कुणाकडे काही लक्ष देण्याची गरज नाही, काय होणार असं त्यांनी आरोप केलेले आहेत। नाही त्याला मोजितच नाही मी, तो म्हणजे ओबीसीचा मराठ्याचा माणसात माणूस ठेवला नाही त्यांनी, इतका नीच विचाराचा माणूस त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याने आमच्या गरीबात भांडणं लावले, पण आम्ही होऊ दिले नाहीत। ओबीसी पण गरीब शहाणा झाला, आम्ही पण शहाणे झालो, आम्ही एकमेकाच्या अंगावर गेलो नाही, ते आरडलं गप घरात बसतो। त्याला त्याचे थोडे दिवस राहिले जातात, सुखानं जग म्हणा, लोकांच्या अंगावर घालू नको एकमेकाला। म्हातारपणाला कशाला गोरगरीब मराठ्यांचा शापशिवाय घेतो, गोरगरीब ओबीसीचा शापशिवाय घेतो। थोडे येतं, आपलं वय झालंय आता, मापात राहावा आणि माझ्या आता नादी लागू नको, थोडी इथून पुढे सांगतो माझ्या नादी लागू नको, तो लय बाजार उठेल मी। आता 2024च्या विधानसभेमुळे मराठा समाजाचे मोठे नेते जे आहेत ते अंतर्वालीमध्ये यायचे, पण त्या तुलनेत आताच्या दौऱ्यामध्ये नेते तुमच्या सोबत मराठा समाजाचे दिसत नाही, म्हणून आम्ही आवाहन केलं की तुम्ही मराठा समाजाच्या नजरेतून पडताल, मराठा समाज पुन्हा डोक्यात जर आलं, एकदा संधी दिली मराठ्यांनी तरी तुम्ही आमच्याशी धोका दिला, गद्दारी जर केली, आमचे लेकरं बाळ मोठं करता तर मराठा तुम्हाला कवाच मग नंतर मोठं नाही होऊ द्यायचं। त्याच्यामुळे सगळेजण सहभागी व्हा आणि लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मराठ्याच्या सगळे मुंबईकडं राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यापासून तर पदाधिकारी आमदार मंत्र्यांपर्यंत सगळे मुंबईकडे खासदार सुद्धा या, नसता समाजाच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे, ही शब्द विसरू नका। सर्व जे नेत्यांनी जे आहेत ते या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, सहभागी जर नाही झाले तर मराठा समाजाच्या रोषाला समोर जावं लागणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सर, मी रमेश चेडके, टीव्ही9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।